बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्लीमधून आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलांच्या भेटीला दाखल झालेत। वेगळा गट स्थापन केलेल्या खासदारांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा एक पर्याय आजमावला जातोय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतल्यानंतर आता हे खासदार कपिल सिब्बल यांच्या भेटीला दाखल झालेत। वेगळा गट स्थापन केलेल्या खासदारांच्या विरोधात आता ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात जाऊ शकते। त्या अनुषंगाने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे आमदार फुटलेले होते त्यानंतरही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आलेला होता। सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी अजूनही प्रलंबित आहे। असं असताना जेव्हा खासदार फुटतायत आणि तेव्हा देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून याच अनुषंगाने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली जाते। खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे कपिल सिब्बलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शिवसेना फुटलेली होती किंवा आमदार फुटलेले होते त्याही वेळेला कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टात मांडलेली होती। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आणखीन एक मोठा पर्याय आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजमावला जातोय। सुप्रीम कोर्टात आता ठाकरेंची शिवसेना या विरोधात जाणार का? निश्चित आपण पाहिलं तर सकाळी पत्रकार परिषद झाली, त्यानंतर ओम बिर्ला यांची देखील भेट संजय राऊत आणि लोकसभेचे गटनेता असलेले अरविंद सावंत यांनी घेतलेली होती। अनिल देसाई देखील त्यांच्यासोबत होते आणि त्यानंतर आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या भेटीला 3 जण पोहोचले असल्याची माहिती आहे। वेगळा गट स्थापन करणाऱ्या खासदारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहिलं तर पूर्वीची देखील जी केस सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, ज्यामध्ये खरी शिवसेना कुणाची आहे, गट स्थापन करणं किंवा वेगळा गट स्थापन करणं ही योग्य की अयोग्य याच्यावरती अजून निकाल येणं बाकी आहे। 4 वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आता पुन्हा एकदा नव्यानं जे खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे 6 खासदारांची, याबाबत नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय, यापुढे कायदेशीर पावलं काय उचलली पाहिजे आहेत, या अनुषंगानं तिघही या ठिकाणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या भेटीला पोहोचले असल्याची माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कायदेशीर प्रक्रिया काय कायदेशीर पावला पुढे टाकली जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या 6 खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलंय। लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाल्याचं समजतात। 6 खासदारांच्या गटाची शिवसेनेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेचे 6 नवे खासदार 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील आणि वर्धापन दिनीच हे सगळे खासदार आपली भूमिका स्पष्ट करतील असंही समजतंय। दरम्यान या फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नका, संसदेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं ओम बिर्ला यांच्याकडे मागणी केली आहे। खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी ओम बिर्लांची भेट घेतलेली आहे। दरम्यान या संदर्भात खासदार अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। लोकसभा में शिवसेना के उद्धव गुट के नेता अरविंद सावंत जी है। अरविंद जी, आप लोगों ने स्पीकर से मुलाकात की है, क्या कहा है? हमने आदरणीय स्पीकर साहब को यही कहा कि जो संविधान में प्रावधान है उसका अमल गुट को कोई मान्यता नहीं मिल सकती। पार्टी बंद करनी पड़ती 2003 के एक्ट, और जो एंटी जो है वो भी तो है। एक्चुअल कोई भी आए तो भी सामने जब आए तो आंकड़ा ना, कोई भी कहेगा मेरे साथ 10 लोग आए तो सामने आए तो पता चलेगा। तो ये गुट को मान्यता देने के बारे में कानून और संविधान के जो प्रावधान है उसका अमल। तो आपने चिट्ठी दी है स्पीकर को? अरविंद जी, कीव में जो बैठक हुई है लोकसभा के साथ क्या हुआ? स्पीकर साहब को यही तो बताया। अच्छा, बस एक सवाल और, अपनी चिट्ठी उस पर भी जो दी है, मतलब
सोशल मीडिया भी छोड़ अरविंद जी, बस एक सवाल और का जवाब दे दीजिए। क्या जो बागी गुट के जो सांसद है, जो आप ही लोगों के जो है सहयोगी रहे हैं, उनकी कोई मुलाकात की जिक्र हुआ है कि स्पीकर साहब से उनकी मुलाकात हुई? भैया 14 तारीख तो बात हुई ना। नहीं, आज कोई जो है आज कोई नहीं, आज किससे बात करें? जी हम तो है ये सब। नहीं, उन लोगों ने स्पीकर साहब से मुलाकात की है। किसी ने मुलाकात नहीं, मालूम। अरविंद जी एक चीज तो साफ तौर पर अरविंद सावंत बताते हुए कि स्पीकर से मुलाकात में क्या हुई है बात। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज दिल्ली। तर आणखी एक मोठी अपडेट येत्या 2 महिन्यात ठाकरेंचा